Okay, in last lecture we have seen the syllabus regarding the first topic, which is put forth by our university. And in this topic, that is the meristem, we'll see the basic concept regarding the tissues, then the classification, then its categorization depending upon different parameters, different aspects, and the systems put forth by different workers, or it is called as hypothesis. So let us see one by one the theories or the systems or the hypothesis regarding the apical cell theory. So these meristematic tissues in last lecture we have seen are the cells, the tissues which are having all the time its main properties, and that is of cell division. While this permanent tissue, they lost the power of cell division. Once they get developed and they get formed their particular shape, particular structure, then after they doesn't show any differentiation in the form, in the function, etc. And at all, they are not having the power of cell division, and that's why they are called as permanent tissue. Now these meristematic tissues, which are to be called as meristems, they are supposed to be immature, means they are not fully differentiated, they are not fully developed. And that's why they are having the most important character, and that is of the cell dividation, cell division. म्हणून या सेल्स हयात सेल डिव्हिजन एका सेल पासून दुसरी सेल्स तयार करण्याचं काम करत असतात throughout their lifespan or lifetime. Then the meristems word has been derived from the Greek word meristos, meaning dividable or divisible. And these meristems are having a particular phenomenon that is called as perpetuation. So this perpetuation is the characters which get by birth. आपसुकच त्यांना त्यांच्या पूर्वज किंवा पूर्वजांच्याकडून मिळालेली ही क्षमता असते की एका सेल पासून वेगळ्या अनेक सेल्स तयार करणं, आणि हे याचं महत्वाचं कॅरेक्टर आहे. आणि म्हणूनच ह्या सेल्स सलग किंवा कंटिन्युअसली सेल डिव्हिजन करत असतात आणि त्यांच्या मार्फत वेगळ्या वेगळ्या सेल्सना जन्म दिला जातो. आता या सेल्स जेव्हा नवीन सेल्स तयार करतात त्या सेल्स नंतर मोठ्या होतात, त्यांना एक विशिष्ट आकार येतो, आणि तो विशिष्ट आकार आल्यानंतर मीन्स supposed to be this is the meristematic tissue. Okay, it is with conspicuous nucleus and here is the dense cytoplasm. या सेल्स पासून जेव्हा दुसऱ्या सेल्स तयार होतात त्या हुबेहूब मदर सेल सारख्याच होतात, यांच्यामध्ये काही फरक असत नाही आणि या ओळखू पण येत नाहीत. ठीक आहे, या सेल्स हुबेहूब मदर सेल सारखे असतात, पण जेव्हा यांच्यामध्ये डिफरन्शिएशन होतं, यांच्या पुढे सेल्स वाढत असताना किंवा प्रॉपर यांच्यामध्ये, तर हे जे डिफरन्शिएशन आहे हे त्यांचा एक विशिष्ट आकार, विशिष्ट फॉर्म, when they achieve their particular form, then they enlarge in size, they regain a particular shape, and then after they
lost the power of cell division. So they becomes a permanent cell, and that is called as derivative. See, the technical words about the derivative means when they get a particular shape, मेरिस्टेमॅटिक सेल्स पासून त्यांचं उत्पादन झालं, वाढ झाली, जन्म झाला आणि त्यांचं एक विशिष्ट आकार धारण करून त्या सेल्स मध्ये रूपांतर झाल्यानंतर पुढे त्या सेल्स सेल डिव्हिजन दाखवत नाहीत किंवा त्यांचं काम करत नाहीत, त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. आणि ह्या एकदा डेरिव्हेटिव्ह तयार झाल्या की त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यू सिस्टम्स तयार होतील. म्हणून या परमनंट सेल्स की ज्या आता मॅच्युअर आहेत आणि मग त्यांच्यामध्ये कामाची विभाजनी होती. आपण पाहिली पाठीमाग एम्ब्रिओचं एक्झाम्पल घेतलं होतं की एम्ब्रिओच्या सुरुवातीच्या सेल्सला मांसाचा गोळाच असतो. तो मांस म्हणजे काय, या सेल्सचा म्हणजेच टिश्यूचा तो गोळाच असतो. ओके, पण जेव्हा यांच्यामध्ये डिफरन्शिएशन होतं तेव्हा त्या डिफरन्शिएशन कडून प्लांटच्या बाबतीत असेल तर शूट कुणी तयार करायचं आणि रूट कुणी तयार करायचं, आणि प्राण्यांच्या बाबतीत असेल तर धड कुणी तयार करायचं, पाय कुणी तयार करायचे, मग हा प्राणी असेल किंवा ह्युमन बिंग मधला असेल. तर हे झालं डिफरन्शिएशन. आणि ते डिफरन्शिएशन झाल्यानंतर त्यांच्या ज्या डेरिव्हेटिव्ह आहेत ना, या परत कशाच बदलत नाहीत. मग यांचे सातत्यानं ग्रोथ होत राहते. या सेल्स आहेत पण त्या मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत, म्हणूनच प्लांटची ग्रोथ आहे सातत्यानं होत राहते आणि या शूट अपेक्स आणि रूट अपेक्स मध्ये सापडतात किंवा असतात. नंतर या मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत, या परमनंट सेल्स पासून खूप वेगळ्या आहेत. आतापर्यंतच्या अनुभवाने आपण शिकलो आहे आणि तुमच्यासाठी हा होमवर्क आहे की तुम्ही ते ठरवायचं की काय फरक आहे. तर या मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत ना, त्या इमॅच्युअर आहेत, तर या मॅच्युअर आहेत. या सेल्स मध्ये सेल डिव्हिजनची पॉवर असते, तर ह्याच्यामध्ये सेल डिव्हिजन असत नाही. या कायमस्वरूपीच सेल डिव्हिजन करत असल्यामुळे त्यांना मेरिस्टोज असं म्हणतात किंवा मेरिस्टेमॅटिक म्हणतात. आणि यांना परमनंट. तर हे फरकाचे मुद्दे आहेत, हे तुम्ही सगळे अभ्यास करून काढायच्या आणि आपला जे टीचमेंट आहे त्यावरती प्रत्येकाने आपला तो होमवर्क असाइनमेंट आहे हे गृहीत धरून त्याच्यावरती टाकायचं. जे टाकणार नाही त्यांच्यासाठी काय, तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या सगळ्या गोष्टींचा आपण इथं सगळ्यांची नोंद घेत असतो, ठीक आहे, आणि ते कायमस्वरूपी राहते. तर यांचा चांगला वाईट बेनिफिट तुमच्या उरलेल्या परत इव्हॅल्युएशन वरती होत असतो. म्हणून मी आता जे सगळे आहात त्यांच्यातनं तुम्हाला होमवर्क असा आहे, गिव्ह द डिफरन्शिएशन बिटवीन मेरिस्टेम्स अँड परमनंट टिश्यूज. तर तुम्ही टेबल कराल असा, ठीक आहे, या पद्धतीने तुमचा टेबल होईल. इथं सिरियल नंबर 1 2 3 या पद्धतीनं इथं मेरिस्टेमॅटिक आणि इथं परमनंट टिश्यू आणि यांच्या फरकाचे मुद्दे, याची कॅरेक्टर याची कॅरेक्टर याची कॅरेक्टर, हे तुम्ही तुमच्या होम असाइनमेंट वरती सबमिट करणार आहात. ठीक आहे, तुम्हाला टॉपिक किती समजला त्यावर आमच्या लक्षात येईल. आता इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आपण पाहिले, हेच तुम्हाला फक्त तिथं एकत्र करून द्यायच्यात. यांच्यामध्ये मेरिस्टेम्स मध्ये जे सेल वॉल आहे ते थिन आहे आणि आयसोडायमॅट्रिक मीन्स सिमिलर म्हणजे एकसारखा डायमीटर प्रत्येक सेल्स मध्ये, त्याला आयसोडायमॅट्रिक म्हणतात, एकसारख्या सेल्स आहेत त्या. त्यानंतर दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. यांची अरेंजमेंट मी तुम्हाला काल सांगितली पाठीमागच्या लेक्चरला. या पद्धतीने कॉम्पॅक्ट अरेंजमेंट म्हणजे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप की ज्याला आपण एअर स्पेस म्हणतो तो राहत नाही.
या पद्धतीने यांची कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे. मीन्स दे आर विदाउट एनी इंट्रासेल्युलर स्पेस. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सायटोप्लाझम आणि प्रॉमिनंट न्यूक्लियस, ज्याला आपण कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस म्हणतो, हा कॉन्स्पिक्युअस जे स्पष्ट प्रॉमिनंट न्यूक्लियस, आणि त्याचबरोबर सायटोप्लाझम पण आहे. आपण कॅरेक्टर्स पाहतोय मेरिस्टेमॅटिक सेल्सचे. आणि त्या सायटोप्लाझम मध्ये जे व्हॅक्युअल्स असतीलच तर खूप छोटे छोटे आहेत, ज्याला आपण एअर कॅव्हिटी म्हणतो, तर खूप छोटे छोटे व्हॅक्युअल्स आहेत. बाकी सेल्स मध्ये अशी जर सेल असेल हा न्यूक्लियस असेल तर व्हॅक्युअल्स मोठ्या प्रमाणात असतात. इथं ते व्हॅक्युअल्स खूप लहान आहेत किंवा छोटे आहेत. आणि जे प्लास्टिड्स आहेत ते प्री डेव्हलप्ड कंडिशन्स मध्ये आहेत, म्हणजे त्यांची व्यवस्थित डेव्हलपमेंट झालेली नाही, म्हणून त्याला आपण इथं प्रोप्लास्टिड्स असं म्हणतो. व्यवस्थित डेव्हलप म्हणजे प्लास्टिड डेव्हलप झाल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे वेगळे कलर्स तयार होत असतात. मग क्लोरोफिल असेल, क्लोरोफिल हा प्लास्टिड आहे ना, तर रेड कलर होईल. ग्रीन कलर होईल. झॅन्थोफिन असेल तर रेड कलर होईल. या प्रकारे सगळे सगळे जे प्लास्टिड्स आहेत ते इथं व्यवस्थित डेव्हलप झालेले नसतात, तर प्रोप्लास्टिड कंडिशन्स मध्ये असतात. आणि या सायटोप्लाझम मध्ये इर्गॅस्ट्रिक सबस्टन्सेस असत नाहीत. इर्गॅस्ट्रिक सबस्टन्सेस तरच आपण बाय प्रोडक्ट असंही म्हणतो. म्हणजे चयापचयाची प्रक्रिया चालत असताना, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होत असताना त्यामध्ये विविध बाय प्रोडक्ट्स तयार होतात. आपण एक्झाम्पल पाहिलं साखर कारखान्याचं. ऊसापासून साखर तयार होत असताना जे मोलॅशिस असेल हा त्याचा इर्गॅस्ट्रिक सबस्टन्सेस आहे. आपण त्याचा उपयोग करून घेऊ अथवा तो भाग वेगळा, पण मुख्य उत्पादनाशिवाय जे काय तयार होतात त्याला बाय प्रोडक्ट्स म्हणतात. आणि आपल्या शरीरामध्ये बरेचसे बाय प्रोडक्ट्स तयार होत असतात. तसंच वनस्पतीमध्ये बाय प्रोडक्ट्स तयार होतात आणि त्यांनाच आपण इर्गॅस्ट्रिक सबस्टन्सेस असेही म्हणतो. तर ते इथं होत नाहीत, कारण या मेरिस्टेमॅटिक सेल्स जी अति महत्वाची कामं आहेत, म्हणजे डायजेशन असेल, फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, यामध्ये भाग घेत नाहीत. यांचं काम एकच आहे फक्त की एका सेलची गरजेनुसार संख्या वाढवणं, 2 सेल करणं. आणि यांची सेलवाला आहे ते सेल्युलोज न बनलेले असते आणि तीही सगळीकडे एकसारखी असते, कमी जास्त जाड असत नाही. आता या मेरिस्टेमचं जे क्लासिफिकेशन आहे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन, and these are classifications are suggested by different workers by considering its characters, its parameters, or its differentiating facts. And the classification is as these meristems has been divided into 4 different ways. First classification is based on its position. So meristems classified as per the position, and that position is apical meristem, intercalary meristem, and lateral meristem. Second classification is based on the origin, whether the meristem is present in the plant by birth or they may get developed after the birth. म्हणजे जन्मानच त्यांना त्या मेरिस्टेम्स आल्यात टिश्यू की नंतरच्या वाढीमध्ये तयार झालेत, यावरून पण त्यांचं क्लासिफिकेशन प्रायमरी मेरिस्टेम आणि सेकंडरी मेरिस्टेम. त्या फंक्शन कोणत्या प्रकारचं करतात त्यावरूनही त्यांचं क्लासिफिकेशन आहे. म्हणजे नक्की कोणते प्लांट पार्ट्स या मेरिस्टेम्स कडून तयार केले जातात त्यावरून त्या प्रोटोडर्म मेरिस्टेम, प्रोकॅम्बियम मेरिस्टेम, or fundamental, or it is also called as ground meristem. Okay, and last classification is based on the plane of cell division, and there are also 3 types: mass meristem, plate meristem, and rib meristem. So we'll see one by one
its classification. The classification based on the position. Now, looking towards the figure, you might have understand apical means at the apex, intercalary means in between, and lateral means along the lateral side of the trunk of the stem or the shoot apex. ठीक आहे ना, याच्यावरून लक्षात आलं असेल की अगदी टोकाचा आहे त्याला अपायकल मेरिस्टेम म्हणतोय आपण, म्हणजे त्याच्या खाली मध्यंतर आहेत, कोणाच्या मध्ये, अपायकलच्या आणि लॅटरलच्या मध्ये आहेत, त्यांना आपण इंटर कॅलरी मेरिस्टेम म्हणतोय. आणि जे अगदी मेरिस्टेमच्या तुलनेनं खाली आहेत पण त्या स्टेमच्या लगत आहेत लॅटरल साइडला, त्यांना लॅटरल मेरिस्टेम म्हणतोय. असं हे 3 प्रकारचं पोझिशन वरून क्लासिफिकेशन आहे. लक्षात राहू द्या, गुंता करून घेऊ नका. आता हे अपायकल मेरिस्टेम आहे, हे ऑलवेज कुठं असणार आहे, त्याच्या टिपला असणार आहे किंवा अपायशियस वरती असणार आहे. आणि प्रामुख्याने हे ज्या स्टेम्स आहेत, मेन स्टेम आहेत, त्याच्या आणि त्यांच्या ज्या उपफांद्या आहेत त्याच्या टोकाला असणार आहे. तसंच मुख्य जे रूट आहे, मूळ आहे, त्याच्या टोकाला आणि त्यांच्यापासून ज्या लॅटरल आणि टर्शरी म्हणजे सेकंडरी आणि टर्शरी रूट्स तयार होतात त्यांच्या टोकाला. तर परत एकदा लक्षात राहू द्यात की ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते ते शूट आणि रूटच्या अपेक्सला होते. शूट मध्ये मेन ब्रांचेस आहेत आणि त्याच्याच अलाइड ब्रांचेस की ज्याला आपण लॅटरल ब्रांचेस असं म्हणतो. आणि रूट्स मध्ये पण ॲपरूट सिस्टम मध्ये किंवा ॲडव्हान्टेजेस मध्ये पण त्यांची जी मेन सिस्टम असेल रूट सिस्टम, त्यानंतर त्यालाच दुसऱ्या फांद्या फुटून सेकंडरी रूट्स तयार होतात आणि सेकंडरी रूट्स वरती पण टर्शरी रूट्स तयार होतात आणि त्यावरती रूट हेअर्स पण तयार होतात. तर या सर्वांच्या टोकाला ही अपायकल मेरिस्टेम्स असते, यांची पोझिशन, आणि म्हणूनच याला अपायकल मेरिस्टेम असं म्हटलंय. याचं काम काय, त्याचं मूळचं काम आहे कुठली मेरिस्टेम असले तरी नवीन सेल्स वाढवणं, आणि या वाढवल्यामुळं त्या शूट, मग ते रूट असेल किंवा शूट असेल, त्याची जे ऍक्सेस आहेत त्याची हाईट वाढते. तुम्ही या अर्थानं हाईट म्हणा किंवा लेंथ म्हणा. हा MCQ साठी क्वेश्चन येणार आहे. अपायकल मेरिस्टेम इज रिस्पॉन्सिबल फॉर डॉट डॉट ग्रोथ. तर तुम्ही त्यामध्ये हाईट किंवा लेंथ हे ऑप्शन सोबत जायचं आहे. ठीक आहे. आणि यानंतर या टिश्यूज वाढल्यानंतर यातल्या ज्या काही बेसच्या टिश्यूज असतील, यातल्या अपायकल टिश्यूज पासून तयार झालेल्या नवीन सेल्स ह्याही परत मेरिस्टेमॅटिकच राहतात. ओके. पण काही सेल्स मात्र परमनंट होतात आणि त्यांच्यापासून ज्या कुठल्या प्लांट ऑर्गन्स असतील, बॉडी ऑर्गन्स असतील, त्यातले पार्ट्स तयार होतील. ओके. म्हणजे परमनंट टिश्यू या अपायकल मेरिस्टेम पासून काही तयार होतात. दुसरं इंटर कॅलरी मेरिस्टेम. नाउ देअर आर पॅचेस. हे सलग असत नाहीत. ठीक आहे. इथे एक यांचा समूह आहे, त्याच्या खाली एक समूह आहे, त्याच्या खाली एक समूह आहे, आणि हे एकमेकापासून सेपरेट आहेत. ओके. आणि हेच इंटर कॅलरी मेरिस्टेम असं म्हटलं जातं, कारण त्याच्या नोडल रिजन्स वरती किंवा इंटर नोडल रिजन्स वरती त्यांची पोझिशन असते. आणि यामुळं यांच्या ग्रोथ नुसार जी वाढ होते ती इकडच्या साईडला ऍडिशन झालं, इकडच्या साईडला ऍडिशन झालं की टोटल यांची परत एकदा लेंथ वाढली. कोणाची, इंटरनोडल रिजनची. हा इंटरनोडल रिजन आहे, इथले टिश्यू वाढत राहतील. इंटरनोडल रिजनची आहे ती ग्रोथ या टिश्यूज मुळे झाली. पण यांचं वास्तव्य आहे हे इफिमेरल, थोड्या कालावधीसाठी, त्याला शॉर्ट लिव्ड असं म्हणतो आपण, यासाठी त्यांचं वास्तव्य. आणि तिसरं क्लासिफिकेशन आहे ते लॅटरल मेरिस्टेम.
Now this lateral meristem occurs along the axis but parallel to its sides. आणि म्हणून त्या ऍक्सिसच्या दोन्ही बाजूला समांतर असल्यामुळे यांना लॅटरल पोझिशन असल्यामुळे लॅटरल मेरिस्टेम्स असं म्हटलंय. आणि त्या सेल्स डिव्हिजन विशेषतः पेरिक्लिनल पद्धतीने डिव्हिजन होतं. ते काय असं सांगतो. ही सेल जर या पद्धतीनं डिवाइड झाली याच्या सलगत ह्या आणि नंतर तर याला म्हणायचं अँटीक्लिनल डिव्हिजन. जर ही सेल या पद्धतीने डिवाइड झाली सेपरेट सेल झाले या पद्धतीनं तर याला म्हणायचं पेरिक्लिनल डिव्हिजन. तर या पद्धतीनं या सेलचं डिव्हिजन होतं आणि या सेल्स मुळे सेल्स या प्रकारे डिव्हिजन करतात आणि यांचा टोटल गर्थ वाढते. गर्थ म्हणजे जाडे आल त्यालाच आपण डायमीटर म्हणतो किंवा त्यालाच आपण थिकनेस असंही म्हणतो. तिन्ही कॅरेक्टर्स तुमच्या लक्षात आले असतील की अपायकल मेरिस्टेममुळे शूट अपेक्षी लेंथ किंवा हाईट वाढते. इंटरकॅलरी मेरिस्टेम्स मुळे त्यांची हाईट किंवा लेंथ वाढते पण कोणाची इंटरनोडल रिजनची. इंटरनोडल रिजन म्हणजे तुम्हाला पेर कळतं ऊसाचं ज्वारीचं बाजरीचं. आणि या लॅटरल मेरिस्टेम मुळे काय वाढलं तर थिकनेस किंवा त्यालाच आपण डायमीटर म्हणतोय किंवा त्यालाच आपण गर्थ म्हणतोय. आणि या सेल्स एक्झाम्पल म्हणजे कॅम्बियम किंवा फिलोजन यांच्यापासून तयार होतो. त्यांची सेकंडरी ग्रोथ होत असताना जो नव्यानं तयार झालेला कॅम्बियम आहे तो या सेल्स मुळे तयार झाला. हे झालं पोझिशन नुसार. दुसरं ओरिजिन नुसार यांचं जे क्लासिफिकेशन पडतं ते प्रायमरी आणि सेकंडरी. त्यातल्या प्रायमरी मेरिस्टेम्स आपण जर पाहिल्या की ज्या जन्मानच मेरिस्टेमॅटिक सेल्स येतात त्यांना प्रायमरी मेरिस्टेम्स असं म्हणतोय. आता प्रायमरी मेरिस्टेम्स मध्ये सो दीज प्रायमरी मेरिस्टेम्स आर बाय बर्थ. याचा अर्थ काय. जन्मानं ज्या त्यांना टिश्यू मिळतात की सीडलिंग्स पासून सीड असेल आणि ते सीड रुजल्यानंतर ठीक आहे त्याचं परत प्लॅन्टलेट मध्ये रूपांतर होईल. आणि पुढे जाऊन त्या प्लांटची ग्रोथ होण्यासाठी म्हणजे प्रायमरी ग्रोथ किमान होण्यासाठी ज्या टिश्यूज लागतात त्या टिश्यूज त्यांना मिळाल्यात कुठून तर इथं एम्ब्रियो पासून. दुसरं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. ह्या अंड्यातून जेव्हा सापाचं पिल्लू बाहेर येईल ठीक आहे ना तेव्हा ते पिल्लू शिकार करायला शिकेपर्यंत त्याचा उदरनिर्वाह होण्यासाठी तुम्ही अंड्यामध्ये पिवळा बलक पाहिला असेल ज्याला आपण योक म्हणतो. तर त्या पिवळ्या बलकामध्ये बरेच न्यूट्रिशियस मटेरियल असतं आणि ते पोटात यायचे असतं आणि त्या आधारे याचं न्यूट्रिशन चालतं. म्हणजे शिकारीला सक्षम होईपर्यंत जे त्याला एनर्जी लागते ती मिळाली. ती कुठून मिळाली त्याला पूर्वजांच्याकडून अंड्याच्या आत असतानाच त्यासोबत मिळाली. ही झालं बाय बर्थ. ही झाली प्रायमरी किंवा इम्ब्रायनिक. त्या पद्धतीनं या प्लांट्स कडे सुरुवातीच्या टिश्यूज इम्ब्रायनिक असतात त्या जन्माने त्यांना मिळालेल्या असतात आणि त्यांनी ती क्षमता टिकून ठेवलेली असते. कुठली क्षमता सेल डिव्हिजन करण्याची क्षमता त्यांच्याकडे टिकून ठेवलेली असते. आणि सगळ्या एम्ब्रियॉनिक सेल्स मध्ये आपल्याला
सापडते किंवा दिसते. ठीक आहे. तर या पद्धतीनं ज्या टिश्यू असतात त्या प्रायमरी टिश्यू असतात आणि प्रायमरी टिश्यूज मध्येच डेव्हलपमेंट होऊन त्यांचं त्यापासून प्रोमेरिस्टेम तयार होतं आणि यांचे छोटे छोटे पॅचेस असतात आणि त्या पॅचेसच्या आधारे त्यांचं डेव्हलपमेंट होत असतं. हे जे स्टेम्स आहेत त्यामध्ये या प्रायमरी मेरिस्टेम असतात, व्हॅस्क्युलर बंडलच्या स्वरूपात असतात किंवा झायलेम्स मध्ये असतात. आणि पण एखादा स्टेमचा सेक्शन पाहिलात, ठीक, हे व्हॅस्क्युलर बंडल्स. हा एक व्हॅस्क्युलर बंडल मोठा केला आपण, इथं कॅम्बियम असेल आणि बाहेरच्या बाजूला फ्लोएम आणि आतल्या बाजूला झायलेम. ठीक आहे. आणि हा कॅम्बियम. तर या प्लांट्स मध्ये हा जन्माला मिळालाय आणि म्हणून हा प्रायमरी मध्ये येतो. सेकंडरी ग्रोथ होत असताना पुढे नक्की काय होतं तो जेव्हा केव्हा आपल्याला त्याचा संबंध येईल तेव्हा आपण ते पाहू. पण लक्षात आलं असेल तुमच्या की प्रायमरी टिश्यूज कसे येतात आणि त्यापासून कुठले कुठले ऑर्गन्स तयार होतात. सेकंडरी टिश्यू आहेत, तो सेकंडरी टिश्यू मध्ये तेच एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं की हा व्हॅस्क्युलर बंडल, हा इथला कॅम्बियम, तर सेकंडरी ग्रोथ होत असताना काय होतं पहा. कॅम्बियम म्हणजे कोण आहेत? मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत ना, म्हणजे यांच्याकडं सेल डिव्हिजनची पॉवर आहे. यातली एक सेल कन्सिडर केली मगाच्या सारखी, यातली एकच सेल, तर ती सेल काय करणार आहे? स्वतःच्या सारखीच आणखी एक सेल तयार करणार आहे. कुठं? खालच्या बाजूला अधिक वरच्या बाजूला. आता ही मदर सेल झाली आणि ह्या नवीन तयार झालेल्या सेल्स आहेत. पण ह्या सगळ्या सेल्स आहेत ना एकसारख्या आहेत, सिमिलर आहेत, अगदी एकसारखे आहेत. परत पुढे काय होणार आहे? ही मूळची सेल होती ती तशी झाली, यांच्यापासून सेल तयार झाली ती तशी झाली, या सेलने परत आणखी नवीन सेल तयार केली यांच्यासारखीच. म्हणजे हे जे आपण पाहिलं होतं याची पुढे जाऊन काय होणार आहे? गर्थ वाढणार आहे, हो ना. हा काय होणार आहे? या पद्धतीने मोठा होणार आहे. कशामुळं? तर त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन झाल्यामुळं. आणि या सेल्स, ही मूळची सेल तशीच आहे, बाकीच्या वाढलेल्या सेल्स आहेत यांच्यामध्ये सेल डिफरन्शिएशन होणार. आता बघा, डिफरन्शिएशन झालं की ज्या सेल्स बाहेरच्या बाजूला वाढले, हे मूळची परत आहे तशीच, मला वाटतं दिसत नसेल तर मला मी इथं घेतो, मूळची सेल आहे तशी की याला आपण मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणतो. आणि या सेल्स नंतर ज्या नवीन सेल्स तयार झाल्या, कुठल्या दोन्ही बाजूला सेल्स तयार झाल्या नवीन, तर त्या सेल्स ज्या नवीन झाल्यात इकडच्या बाजूला आणि त्याच पद्धतीने खालच्या बाजूला, तर यांच्यापासून सेकंडरी फ्लोएम तयार होणार, यांच्यापासून सेकंडरी झायलेम तयार होणार. म्हणजे जन्माला आलेल्या थोड्या सेल्स, त्याच्यावरती त्यांनी ह्याने भरपूर सेल्स वाढवल्या आणि त्या सेल्स वाढवून वाढवून परत नवीन सेल्स मध्ये रूपांतर झालं. म्हणून जो नवीन कॅम्बियम तयार झाला तो कॉर्क कॅम्बियम किंवा फेलोजन असेल आणि त्याच्यापासून सेकंडरी ग्रोथ होते. तर नक्की कसं होतं ना, हे पुढे आपला टॉपिक आहे, त्यावरती मी तुम्हाला सविस्तर सांगेन. फक्त एकच लक्षात ठेवायचं की मूळच्या आलेल्या थोड्या सेल्स पासून नवीन सेल्स तयार झाल्या, नवीन सेल्स तयार झाल्या तर सेकंडरी मेरिस्टेम. आणखी सोप्या भाषेत समजायचं म्हटलं तर तुम्हाला घरच्यांनी पॉकेट मनीसाठी समजा काहीतरी 4-2 हजार दिले असतील, लगेच मागू नका पण दिले असतील, आणि तुम्ही तेच पैसे जर चांगल्या ठिकाणी गुंतवलेत तर वाढलेले पैसे आहेत ना ते मूळच्या पैशाला धरून नंतर वाढले, तुम्ही बँकेत टाकले त्याच व्याज मिळालं. त्या पद्धतीनं मूळच्याच कॅम्बियम टिश्यू पासून नवीन तयार झालेल्या सेकंडरी टिश्यूज. प्रायमरी मेरिस्टेम आणि त्याचंच रूपांतर पुढच्या टिश्यूज मध्ये होते आणि त्यापासून मग पेरिडर्मा तयार होत असेल, सेकंडरी टिश्यू तयार होत असेल, किंवा जी झाडाला झालेली जखम आहे ही जखम सुद्धा
या नवीन तयार झालेल्या सेल्समुळं भरून निघते आणि मग हे सेकंडरी मेरिस्टेम आहेत ना ते कॉर्क कॅम्बियमच्या स्वरूपात असतात. तर इथपर्यंतचा पार्ट आपण त्यांच्या ओरिजिन वरती बेस्ड आहे आणि तो पाहिला. ठीक आहे, साधारण 4 मिनिटं अजून आपल्याकडे शिल्लक आहेत. आता काय तुमच्या शंका अडचणी असतील तर विचारा.